नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारात दिसत आहे या ठिकाणी तुफानी तेजी। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारात दिसत आहे या ठिकाणी तुफानी तेजी। पण असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता जागतिक सोयाबीन बाजारात दिसत आहे या ठिकाणी तुफानी तेजी? आणि या जागतिक सोयाबीन बाजारातील तुफानी तेजीचा परिणाम काय देशातील सोयाबीनच्या बाजारावरती होऊ शकतो का? याच्यामुळे आता देशातील सोयाबीनच्या भावात सुद्धा येऊ शकते या ठिकाणी तुफानी तेजी। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारात दिसत आहे या ठिकाणी तुफानी तेजी। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारात सध्याच्या कंडिशनला दिसत आहे प्रचंड तेजी। मग असं काय घडले जागतिक सोयाबीन बाजारात की ज्याच्यामुळे आता जागतिक सोयाबीन बाजारात दिसायला लागली या ठिकाणी तुफानी तेजी? आणि या तेजीमुळे काय देशातील सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी वाढू शकतो का? या तेजीमुळे देशातील सोयाबीनच्या बाजारभावात सुद्धा आपल्याला या ठिकाणी वाढ होताना दिसू शकते। या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तरे। बघा मित्रांनो, जर आपण जागतिक सोयाबीन बाजाराचा विचार केला तर एका दिवसात जागतिक सोयाबीन बाजारभाव हा तब्बल 4 ते 5% वाढला। जागतिक बाजारात सीबॉट वरती सोयाबीनचा बाजारभाव $9.80 प्रति बुशेल्स या दरावरून थेट $10.25 प्रति बुशेल्स या दरापर्यंत वाढला। पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात एका दिवसात एवढी तेजी येण्यामागचं कारण काय, हे आता आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, जो USDI चा रिपोर्ट आहे तो याला कारणीभूत आहे। USDI ने डिसेंबरच्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की आंतरराष्ट्रीय सोयाबीन उत्पादन हे 2025 मध्ये आपल्याला 4271 लाख टनांपर्यंत स्थिरावण्याची शक्यता आहे। पण जो लेटेस्ट अहवाल USDI चा आला याच्यामध्ये सांगण्यात आलं की याच्यात 29 लाख टनांची घट होऊन 2025 मध्ये जागतिक सोयाबीन उत्पादन हे आपल्याला 4242 लाख टनांपर्यंत स्थिरावताना दिसू शकते। मग आंतरराष्ट्रीय बाजारात समजा 29 लाख टनांपर्यंत उत्पादन घटीचा अंदाज आला तर याच्यामुळे साहजिकच खालच्या स्तरावर असलेल्या सोयाबीनच्या बाजारभावाला थोडा आधार मिळाला आणि एकाच दिवसात सोयाबीनचा भाव 4 ते 5% वाढला। आता प्रश्न उद्भवतो की जागतिक बाजारातील या तेजीचा फायदा देशातील सोयाबीन बाजारभावाला होऊ शकतो का? होय, होऊ शकतो। कारण
सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजाराचा थेट परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होत असतो. जर आपण बघितलं तर आजच्या तारखेला 100 ते 150 रुपयांनी प्लांटचे भाव वाढले. बाजार समित्यांमध्ये ही तेजी येण्यासाठी 8-15 दिवसाचा कालावधी लागेल, पण या अनुकूल परिस्थितीमध्ये त्या 15 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात कमीत कमी 200 तेजी येणार आहे. या तेजीमध्ये सध्याची जी सोयाबीन भाव पातळी आपल्याला 3900 ते 4100 दरम्यान दिसायली, ही वाढून 4000 ते 4300 दरम्यान दिसू शकते. मग अशा परिस्थितीमध्ये आणखीन तेजीची वाढ बघायची काय, ते विक्री करून टाकायचं तुम्हाला सल्ला देतो की जशी 200ची तेजी तुम्हाला येते 8-15 दिवसात दिसली, तिथे डायरेक्ट सोयाबीन विक्री करून टाका, कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात खूप मोठी तेजी येण्याची अजिबात शक्यता नाही. मग अशा परिस्थितीमध्ये एकच काम करायचं, विकत असताना जिथं सोयाबीन विकताल तिथून ओरिजिनल पावती घ्या, कारण भविष्यात मोदी सरकार भावांतर योजना लागू करू शकते. म्हणजे 4892 रुपयापेक्षा जेवढा तुम्हाला कमी भाव मिळाला तो फरक सरकार तुमच्या अकाउंटवरती डायरेक्ट टाकू शकते. तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की जागतिक सोयाबीन बाजारात आली प्रचंड तेजी, यामुळे देशातील सोयाबीनच्या बाजारभावात होणार प्रचंड बदल. ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आपणास मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.